चप्पल घाल. हात नाही लावायचो बाकी टांका. आपण इकडे आता चालू डोंगरला. थोडीशी हेअरस्टाईल वाढली आहे ती कट करायला. तर माझ्यासोबत घेतोय आपल्याला श्रीबाबाला. त्याचे देखील केस वाढले. तो कधीपासून सांगते मामा केस काप केस काप. केस कापायला घेऊन चल. पहिला कसं ट्रिमर होता तेव्हा जमून जायचं त्याचे केस कापायला. मीच कटिंग करायचो. आता ट्रिमर नाही ना त्याच्यामुळे मग त्याला हे घेऊन जातो आता. तर वाजले सकाळचे 7:30 आणि सकाळी सकाळीच सूर्यनारायणचं दर्शन होताना आपल्या ब्लॉगमध्ये. चल लवकर. इथं ना कोणीतरी काची फोडलं. हां माझे पण कापूचे आहेत. तुझे नाही कापूचे आहेत. जातोय आता. आम्हाला एकच आहे म्हणजे ते म्हणजे डोंगर. राजापूरला देखील आहे पण कसं ज्याच्याकडे आपण कापतो ना त्याच्याकडेच चांगले वाटतात. तो कसाही कापू दे. दुसऱ्याकडे कापलेले ना मला तर आवडत नाही. आणि मी शक्यतो दुसऱ्याकडे कोणाकडे कापत देखील नाही. म्हणून आपला छोटू कुठे जायचं त्याला सांगायची देखील गरज नाही लागत. त्याला माहीत आहे ही कट मग ती कट तो मारतो. श्री बाबा तुझी खयची कट मारूची आहे. वरचे सगळे टक्कल करू सांगते थांब. हां हा आहे तो आमचा डोंगर गाव छोटासा. आणि ही आहे ती नदी. आणि हा इकडे जातोय तो राईटला गेलाय तो विलिये मिरगुलीवाडी. सरळ गेलाय तो आपला डोंगरला डोंगर फाटा. आणि इथून जो सरळ रस्ता गेलाय तो आपला राजापूर. आणि हे आहे ते सलून दुकान. ते अजून बंदच आहे आमच्या सलूनवाल्यांचं दुकान. इथून जो राईटला रस्ता गेलाय तो आमच्या ग्रामदेवता डोंगरादेवी गावची. तिकडे पुढे देखील वाड्या आहेत. काय करतो इकडे आपण केस कापून तर आलोय. याचे स्टाईल बघा. आणि आपण देखील इथे थोडंफार कटिंग करून आलो. कशी वाटते आपली हेअरस्टाईल नक्की कमेंट करून सांगा. थोडंसं काहीतरी डिफरंट केलेलं आहे लुक आपण श्रीबाबाचं देखील. तर आता फ्रेश वगैरे होऊया. चल इकडे आपण आता रेडी तर झालोय. वाजलेत आता सकाळचे 10 वाजता बाहेर पडायचं होतं. अरे चष्मा माझं टाकशी वाट लावून बाबा. तर इकडे गहू आणि ही आमची बॅग. तर आमच्यासोबत चालले श्री बाबा. एका दिवसाची ट्रिप. जरा ही कर पट्टे जवळ कर तिचे. हा वड अजून दोन्ही याचे वड. आपण काय फॉर्मल घातली नाही तर आपल्याला गरम होते. खूप गरम झालं की ना आपल्याला चिडचिड होते. म्हणून मी कुठे ना जात नाही यासाठी. गरमी पाहिजे. तर जाऊया आता. आता देखील खूप गरम होते. तर मित्र हो आमची स्वारी तर निघाली. तर आता आपण जातोय बुगूच्या मामाच्या इकडे. तिकडे जायचं आहे. तिकडे जायचं आपलं राहून गेलं होतं तर तिकडे जातोय आता आपण. तर काय बॅग आमची सरकली होती त्याच्यामुळे व्हिडिओ आपला स्टॉप केला होता. तर हा आपण निघालो आता दोनिवड्याला जायला. कारण भरपूर ठिकाणी जायचं आणि ऊन तर एवढं लागतंय. गरमीच्यामुळे आपली आता होणार आहे चिडचिड. आता नवीन लग्न झाल्याच्या तर आता जाणं हा भागाचा. त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलोय. तर माझ्यासोबत श्री बाबा देखील आहे. हा बोल. हा तर आम्ही दोघं जातोय. आजची रात्र तिकडे थांबणार आहोत कारण संध्याकाळी शिवण्यात परत जायचं त्याच्या मावशीकडे.
तर असा शेड्यूल असणार आहे, तर असे शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपण तर पोचलोय आता 11:30 वाजता दोरेवाड्यात. झालाय थोडा उशीर याच्यामुळे झालाय. तर आता ऑफ कॅमेरा थोडीशी आता भेटणार आहेत गाडी. जावयाची खातिरदारी केलेली, चाय पिता म्हणून लस्सी आणलेली माका, तो ह्योच पियोग लागलो. त्यानंच सांगितलं स्टाल मारू कसे. शाळेत जायचंय ना त्याला, अशीच नाही चालत. काय नाही होतं शाळेत, अजून शाळेत अवसर वाढते त्याची केस. नाही तर आपला गेटअप होतोय का कुठे फिरायला चालय का, म्हणजे कसं गरमी पण आपली जरा चिडचिड होते, त्याच्यामुळे फॉर्मल घातले नाही. आणि मला कसं तुका सांगितलंच कुणी होती साडी नेसव. हो मी बोललोय की साडी नेस म्हणून. त्या दिवशीच बघितलंस ना काय जेवण बनवलं त्या दिवशी साडी नाही घातली. मला आवडतो तुझं एक हिरो, बाकी तुझ्या लागलंय मग तोंडाला. नाकात गेला व खोळ. माकड. तुका माहित आहे सगळं तोंडाक लावलंस त्या. जा आता तिकडे. अगोदर येत नाही होतो, मग नंतर काय माहित कसं तयार झालं. मी म्हटलं येणारच, यावचं नाही एक दिवस. राहिला ऐक काय सांगितलं हा. आईने विचारलं की काय आणलं वरती यायचं. ही कुलस्वामिनी, हा म्हणजे महालक्ष्मी. कुलस्वामिनी भैरी भवानी प्रसन्न यांचं देवघर म्हणून ओळखलं जातं. कुलस्वामी जीर्णोद्धार. संदीप शांतला 25,000 हा ते घंटा होतो. दर्शन आम्ही घेणार आहोत आणि ह्यो उगत तरी घंटा वाजव. मोठा आवाज व्हायला लागतो. हो तो काय करता. 1000 रुपये घेतला नाही. असं पण हात म्हणतो. ही नवरात्रीतला पूर्ण सजवली. पाटल्या आहे का? घेऊन जाते का श्री बाबा. ये ये ये. चला. नाही राहू दे. नाही तर मरा मी जाशी का घरी काय दुधाची चहा पिता की हा. म्हशी बाळगला घरी. हा तू फक्त ना माग घरी चाय बघ देते ना तुला. काळी चाय दे काय. ही चाय नको म्हणता, दुधाची चाय हवी. तुला मी जाशी आहे. हा तुका टाइमपास हा फुल आज्या बरोबर इकडे बाबा बरोबर. गोड खायचं असतं. गोड नको बोल. म्हटलं एक घे एक घे एक घे. नको नको करतो येड. माका नाही करायचं तुला. लिप बाम मग तू लाव, काय नाही होत. होटाला लाव, होटाला लाव. असं का परी असतं तर केलं असतं बरोबर. केला नसती सगळ्यावर. चल 3 वाजले. खाऊ नाही कणी आहे. रिसेंटली पोचले 4:30 वाजता घरी. तरी अजून एका ठिकाणी 2 ठिकाणी जायचं. 2 ठिकाणी अजून जाऊचं तरी. आज दिवसभर इतना तो चलता है.
फेस काढला नाही दोघांनी. मी पण तेवढीच गाडी माय चालवली. लेकीने मी पण तेवढीच गाडी चालवली असा वाटतं मस्तपैकी आता थंड पाण्याची आंघोळ करायची आणि झोपून जायचं. आणि ह्याच्या तरी दांडियावर वाळत राहायचा. एवढी हालत बेकार झाली आहे. काय काय आणि त्यातूनच केस वगैरे कापलेले ना हा ते तू तसाच आलास. खोळावलं की तसं जे आंघोळ होते मतलब टोकतं टोकेदार ते. हे श्री बाबा बघ बघ. अरे काय करतो तो. तुका समजत नाही पाहुण्या बिवण्याकडे येलेला काय. उतर खाली कुठं चढलाय तो. उतर. श्री तू इथेच थांब. चप्पल काढ तू येऊ चप्पल नको. काढ चप्पल काढणे आतमध्ये ये चल. बॅग काढ. आधार कार्ड बस तरी जड बॅग घेऊन फिर. काय एवढं आहे माहित नाही त्याच्यात. काय नाही एवढा. काय आहे त्याच्यात? लाडू लाडूला जेवण. दरम्यान पूर्ण हालत बेकार झाली आणि त्यातून हे आपले जाड आरेपडे वगैरे शर्ट जीन्स घातलेले ना ते टोचतच नाही. मग काढून घे. लाडू ए लाडू. कधी फोडलं होतं तर माहित असं काढूचे घट बांधायचे त्याला टॉक चांगले लागतात कोयते. त्याचा फोडून काय त्या मास्टरची लागत वाटत. ना आणि शिजवलेली आहेत ती. ते शिजवलेली असे ना काय नाही होत ते काय अक्की चक्की निघतायत. शिजवून उलटलं चांगली निघतात. कशा खाली आपण आता जातोय ना तिकडे. तू इथे थांबतोय. तू आईसोबत थांब इथे. तू नको येऊ. मग एकी गाडीवर जाते आपण. ह्या करूया चिकन बारीक करूया. चिकन बारीक करूया. कालवा बिला फोडूक राहा. हे श्री लांब राहा इथे. हा हे नाही मला माहित होत. काय हवं ते मागतो ते देव हुकूम देतो तिला. चांगलं काहीतरी खा. चांगलाच बघतो बैल बिल. म्हणजे बैल वगैरे ते मागणार ते खाणार. तो डोळा बघणं म्हातारा असेल ना ते खा. ओके असं देवी सांगते. परवानगी भेटते. नीना देवी नीला नवला देवी. नीना नवला देवी. वगैरे येतात इथे. मुलाची पूजा असते. माझ्या माझ्या पाया पडते काय. ते द्यायचं. पण हा भारी फणस होय पिकलो हा. तो असाच पडेल. तुझी मजा झाली अगदी. हा आपण देखील आता इकडे आलोय. फ्रेश वगैरे झालोय. 8:30 9 वाजता आलो ना. हळू नाही तर काय मोठ्यानं बोलो. हो 8:30 वाजून गेले. हा, ठीक आहे अंथरूण घाल. हा. झोप आता. तू झोप आता गप्पने. आम्ही आता जेवतो. तू जेवलं ना. ते अंथरूण घाल. जरा झोपता येते. इथे बघ त्या मांजराचं होल टाकीन. हा लवकर दाखवते आमची घरी होईल. बरं आधी टी शर्ट काढलं नाही तर काढलं.
तो काय ना काय पकवी देतो मगातपासून